नाही, पूर्ण झालेलं नाही आहे अजून. कदाचित एखादी बैठक आज उद्यामध्ये पुन्हा होण्याची शक्यता आहे. चांगल्यापैकी एकंदरीत चांगल्या वातावरणामध्ये होतं आहे आणि बऱ्यापैकी जुळत आलेलं आहे. पण काही थोड्याशा ह्याच्यावरती अजून चर्चा गरजेची आहे. आम्हालाही आमच्या राजसाहेबांशी त्या बाबतीत बोलणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर अजून एखादी चर्चेची फेरी होईल आणि त्याच्यानंतर जो सकारात्मक आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असा एक जो त्याच्यातून येणारा ते आपल्याला मिळेल. नगरपालिका निवडणुकामध्ये पाहिलं तर सर्व सत्ताधाऱ्यांची बाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. सर्वात मोठा पक्ष सर्वाधिक जास्त संख्येनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे भाजपचे निवडून आलेले पाहायला मिळतात. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार. अजून महानगरपालिका बाकी आहेत ना, त्यात बघू आपण. पण सर, या निवडणुकीमध्ये मराठीशाहीला सबसे नाकारलं गेलं आहे काही ठिकाणी. लोकांचा हा कौल कसा वाटतो? नाही, असं आहे की आपण गेल्या निवडणुकीत बघितलं तर वेगळं असे हे बदल सारखे होत असतात. पण बघूया नगरपालिकेच्या महानगरपालिका निवडणुका वेगळ्या असतील. मी शिवसेनेपासून आलेलो आहे. पूर्वी कधीही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या निवडणुका आम्ही तेवढ्या ताकदीने लढवल्याच नव्हत्या. पूर्वीपासून शहरांमध्ये आम्ही अत्यंत ताकदीने लढवल्या होत्या. विधानसभेच्या तेवढ्या ताकदीने लढवल्या होत्या. यावेळेला सुद्धा आमचाच पक्ष उतरलाच नव्हता मैदानामध्ये. शिवसेना उतरली जरी होती तरी मला माहिती नाही किती ताकदीने ती उतरली होती. त्यामुळे ते आता उतरले तर तुम्ही त्यांच्याशी त्या विषयावरती बोलू शकाल. आणि त्याच्यामुळे समोर निवडणुकीला काँग्रेस हा एकमेवच होता आणि त्याच्यामुळे अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारला असेल. नांदगावकर साहेब 2 दिवसात आता त्यांनी सांगितलं सरदेसाई साहेब 2 दिवसात नामांकन भरण्याची तारीख जी ती सुरू होईल. तत्पूर्वी जागा वाटप अद्यापही शेवटच्या टप्प्यातच पाहायला मिळते. होईल ना, होईल, नक्की होईल. म्हणजे आम्ही सकारात्मक होऊन जाईल तोपर्यंत. दोन्ही पक्षांकडनं विविध टप्प्यावरती चर्चा सुरू आहेत. घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. कार्यकर्ते कामाला लागलेत. लवकरच घोषणा होईल. मी तुम्हाला सांगितलं तसं चर्चा सकारात्मक झाली. अजून एखादी चर्चेची फेरी होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना जो अपेक्षित असा जो निकाल आहे तो येईल.